नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जवळ आल्या असताना मतदानाच्या अक्षरशः एक दिवस आधीच निवडणूक आयोगाने काही ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती दिल्याची घोषणा केली आणि इथूनच संपूर्ण वादाला सुरुवात झाली। बारामती, फुरसुंगी, उरळी देवाची या नगर परिषदांच्या निवडणुका थांबवण्यात आल्या आहेत, तर तळेगाव, दाभाडे, लोणावळा, सासवड आणि दौंडमधील काही प्रभागातील निवडणुका देखील पुढे ढकलल्या गेल्या आहेत। 2 डिसेंबरला मतदान होणार होतं, पण अचानक जाहीर झालेल्या या स्थगितीनं सर्वत्र संभ्रम पसरला। आता या जागांसाठीची प्रक्रिया 4 डिसेंबर पासून पुन्हा सुरू होणार असून मतदान 20 डिसेंबरला आणि मतमोजणी 21 डिसेंबरला ठरवण्यात आली आहे। यावर एकनाथ शिंदे गटाचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर संतापले आहेत। त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला, मतदानाच्या एक दिवस आधी स्थगिती, निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावर आहे का? त्यांच्या मते 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यासारखी चूक निवडणूक आयोगाने करणे हीच मोठी गोष्ट आहे, पण ही चूक लक्षात आल्यानंतर लगेच प्रक्रिया थांबवली नाही, तर सर्व तयारी झाल्यावर अचानक थांबवणं हे कार्यकर्त्यांवर अन्याय आहे। ते म्हणतात, एखादा कार्यकर्ता आपली जमापुंजी, वेळ, मेहनत लावतो, लोकांचं काहीतरी भलं करावं म्हणून निवडणूक लढतो आणि शेवटच्या क्षणी निवडणूकच रद्द झाली तर हे कुणाला परवडणार आहे? संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी इंडिया लीडरच्या YouTube चॅनलला आजच भेट द्या।